तर तुम्ही या दोन चेहऱ्यांना मित्रांनो ओळखत असणार आणि आज या प्रोग्रामसाठी ते आमच्याकडे आलेले आहेत. आम्ही 2 तिकीटं घेतलेले आहेत, एक तिकीट मॅडमने आणि एक आम्ही. तर लोकशास्त्र सावित्री मराठी नाटक बरोबर या विषयावरती आम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये सायलीताई आणि कोमलताई या 2 ताई आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांचं काम अफाट आहे. त्यांची नाटकं पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत आणि सामाजिक स्तरावरती प्रचंड शक्तिशाली नाटकं त्यांनी आज या महाराष्ट्राला दिलेली आहेत. ही त्यांची खरी ऐतिहासिक अशी ओळख आहे आणि ह्याचा इतिहास होणार आहे. आणि ज्यावेळी आम्ही संविधानाचे सैनिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करतो त्याला पोषक असं ही नाटकं आहेत. सामाजिक जाणीवा ते निर्माण करत आहेत आणि प्रचंड शक्तिशाली अशा या महिला आहेत. आणि कोमलचा आवाज तर तुम्ही एकदा जाऊन बघा ते नाटक, नाही वेळ लागला तर मी तुम्हाला अगदी खरंच अशा पद्धतीची ही नाटकं आहेत. आणि कल्याणमध्ये 17 तारीखला नाटक येत आहे. 17 मार्च. तर कोमल सांगेल तुम्हाला की नेमकं काय आहे ते. ती माझी छोटी बहीणच आहे असं तुम्ही समजून जा, कारण ती मोठी नाट्यप्रेमी आहे आणि ह्या दोघेही आमच्यासाठी बहिणीच आहेत. त्याच्यामुळे अरतुरे केलं तर तुम्ही थोडंसं नाराज नका हो प्रेक्षक लोकांना. तर कोमल गो अहेड. येस, आमचं सर्वात पहिले तर ही आपली ओळख आहे की आम्ही हम म्हणतो. येस. आणि प्रत्येक जण आपल्याला प्रतिसाद देतं. तर मी सुरुवातच तिथून करेल. हम हे. नमस्कार, मी रंगकर्मी कोमल खामकर, थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्य तत्वाची अभ्यासक, प्रयोगकर्ता आणि परफॉर्मर. आज आपल्या सर्वांसमोर आम्ही पुन्हा एकदा संवाद साधण्यासाठी आलो आहोत. आणि हा संवाद आहे सत्याचा, सत्य शोधण्याचा. हो, असं आपण ऐकतो, असं म्हटलं जातं की सत्य कडू असतं, कटू असतं, पण त्या सत्याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. कारण आज असत्याचा बोलबाला आहे. आज सगळ्या समाजात, संपूर्ण देशात, संपूर्ण जगात आपल्या अगदी घराबाहेर पडलो का आपल्याला असत्य खूप जाणवतं, खूप बोललं जातं, खूप अनुभवायला मिळतं. आणि त्या असत्याला भेदणारं विचार कुठेतरी लोप पावत चाललाय. त्या विचाराच्या शोधात आम्ही आहोत. असा शोध जो सावित्रीने घेतलेला. आणि म्हणूनच सावित्री आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांना आपण सत्यशोधक म्हणतो, कारण त्यांनी सत्याचा शोध घेतलेला. आम्ही रंगकर्मी याच सत्याच्या शोधात आहोत. आणि या सत्य शोधातनं आम्ही नाटकाच्या माध्यमातनं लोकशास्त्र सावित्री हे नाटक घेऊन आलो आहोत. या नाटकाची मुळातच संकल्पना ही आहे की एक महिला आपल्या महिला असण्याच्या चौकटीला भेदून माणूस म्हणून जगण्याचा प्रवास करते, माणूस म्हणून जगते, तिचं अस्तित्व घडवते. आणि अशा कित्येक महिलांना ती माणूस म्हणून जगण्याच्या प्रवासात त्यांना उत्प्रेरित करते, त्यांना आपल्या सोबत जोडते. पण आज चित्र अगदी उलट आहे. सगळ्या महिला शिक्षित असूनही, सुशिक्षित असूनही, स्वावलंबी असूनही आज समाजात एक सावित्री बघायला मिळत नाही. आज समाजातली ती सावित्री कुठे लोप पावली आहे, हा विचार, हा प्रश्न आम्ही या नाटकातनं घेऊन आलो आहोत. आणि ही सावित्री आहे जी समतावादी, न्यायाच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या भूमिकेसाठी उभी राहते. हो, आम्ही शोध घेतोय अशा सावित्रींचा, ज्या स्वतः माणूस म्हणून तर जगतीलच, पण समाजाला संविधानाच्या भूमिकेसाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी प्रेरित करते. कारण बघा ना, 1950 आधी आपण प्रत्येक जण आपापल्या पंथात, जाती, धर्मात अडकलेलो होतो, जेंडर्समध्ये अडकलेलो होतो. 1950 नंतर भारतीय संविधानाने मला माणूस म्हणून ओळख दिली आणि आपल्या सगळ्यांना एका स्तरावर माणूस म्हणून जगण्याचा समान हक्क, दर्जा आणि सन्मान दिला. ही ओळख आपण विसरून चालणार नाही. जसं कोमलने ही सुरुवात केली तर मला हे खूप प्रकर्षाने जाणवतं. आणि आमच्या सरांच्याही लिखाणातून, म्हणजे रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी या नाटकाचं लिखाण आणि दिग्दर्शन केलंय. आणि त्यांनी काल परवाच एक कोटही केलं होतं की काय झालंय की प्रत्येकाला ना आज सो कॉल्ड धर्माचं होण्यात खूप आनंद आहे, हिंदू होण्यात आनंद वाटतो, राईट. पण माझा प्रश्न इथे आहे की आपण नेमके कुठले हिंदू आहोत, जे असत्यासोबत उभे राहतात, जे हिंसेसोबत उभे राहतात, जे घृणेसोबत उभे राहतात, द्वेषासाठी उभे राहतात, असे हिंदू होण्यात आपल्याला सामर्थ्य वाटतं?
आनंद वाटतो का? असे हिंदू जे संविधानासाठी, देशासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी, समानतेसाठी उभे राहतात. आणि या सगळ्याच्याही सखोल जर गेलं तर सत्याची जशी सुरुवात केली तर आज बघा ना, आपल्या आसपास आपल्याला दिसतं की खरं काय आहे, खरं कसं आहे आणि काय चाललं आहे. पण तरीही आपण जाहिरातींवर विश्वास ठेवतो. जाहिराती काय सांगतायत त्यावर विश्वास ठेवतो. मीडिया काय सांगताय, पत्रकार काय सांगतायत त्यावर विश्वास ठेवतो. पण आपण कधीच हा विश्वास ठेवत नाही की अरे माझ्या आजूबाजूला घडलेली घटना, समस्या, प्रश्न, मुद्दा हे खरं सांगतंय, माझ्यापर्यंत पोहोचवतंय. नाही, तरीही मला असत्याला जर निवडायचं आहे तर मी असत्यालाच निवडते, सत्तेवर बसवते आणि पुन्हा रडगाण करते की माझं शोषण होत आहे. तर आपण खरं तर सत्याला नाही हरवत आहोत, आपण स्वतःला हरवत आहोत, स्वतःचं नुकसान करत आहोत. आणि ह्याच आशयावर लिहिलेली कविता सरांनी, मंजुल सरांनी लिहिलेली तू वाचावी कोमल, असं मला इथे वाटतं. झूठ. मंजुल भारद्वाज, आपके आसपास सच पसरा हुआ है, आपके आसपास सच पसरा हुआ है, आप उस पर यकीन नहीं करते. आपके आसपास सच पसरा हुआ है लेकिन आप उस पर यकीन नहीं करते. आप मीडिया के जयकारे पर यकीन करते हो. आप अपनी जिंदगी के सच पर नहीं, विज्ञापन के झूठ पर यकीन करते हो. इसलिए सत्य हार रहा है, झूठ जीत रहा है. क्योंकि लोग कोई और नहीं, आप हो. लोग कोई और नहीं, आप हो. जब आप ही झूठ को चुनते हो तब सत्य कैसे जीतेगा? जब आप ही झूठ को चुनते हो तो सत्य कैसे जीतेगा? बर्बादी सत्य की नहीं, आपकी हो रही है. अपने सत्य से आंख मिलाओ, अपने सत्य से आंख मिलाओ. सत्यमेव जयते का उद्घोष करो, सत्यमेव जयते का उद्घोष करो. खूप छान. आणि अशा पद्धतीने कल्याणमध्ये आपल्याला 17 मार्च 2024 सकाळी 11 वाजता अत्रे रंगमंदिर कल्याण, बरोबर ना, बरोबर. तिथे हे नाटक होणार आहे आणि सगळ्यांनी आवर्जून जावं. अशा पद्धतीची तुम्हाला तिकीट मिळते. एक तिकीट किती? तेच मुळात मी याचीही संकल्पना स्पष्ट करेन की तिकीट हा शब्द ही व्यावहारिक किंवा म्हणतात ना कमर्शियल सो कॉल्ड दृष्टीने वापरला जातो. आम्ही याला सहयोगाची भूमिका देत आहोत. मला हे सांगायला खूप अभिमान वाटेल आपल्या प्रत्येकालाच की आम्ही गेल्या 11 वर्षापासून सतत सातत्याने समर्पित होऊन नाटकांची प्रक्रिया संपूर्ण भारत आणि भारताबाहेर घेऊन जात आहोत. थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्य सिद्धांताअंतर्गत आम्ही नाटकातून माणसाला माणूस करण्याची प्रक्रिया करत आहोत, त्याला उन्मुक्त करत आहोत. आणि त्यामध्ये आमची थेट भूमिका ही आहे की जसं अगदी साधी आठवण्याची माचीस जर आपण विकत घेतली, अगदी बरोबर, तर तरीही आपण देशाला टॅक्स देतो आणि त्या टॅक्सने देश चालतो. असं आपल्या प्रत्येकाच्या डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सने देशाची पूर्ण कार्यप्रणाली चालत असते. तसंच आमचं नाटकांचंही आहे. आम्ही आमच्या प्रेक्षकांनाच आवाहन करतो की आम्हाला अशा सत्याच्या वाटेवर चालत मानवतेला अबाधित ठेवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही नाटकाचे प्रयोग करत राहू. तुम्ही आमच्या सोबत आहात तर तुम्ही सहयोग करा, सहयोग द्या आणि नाटक पाहायला या. आणि जे नाटकाचं मूल्य असतं थिएटरवर, त्याच मूल्याला आम्ही स्वीकारून प्रत्येक व्यक्तीला आमंत्रित करतो. हो, आम्ही सहयोगाची भूमिका यासाठीही ठेवली आहे. ज्याला शक्य आहे त्याने त्याच्या परीने कॉन्ट्रीब्यूट करावं, ज्याला शक्य नाही त्यालाही आम्ही म्हणतो की तुम्हाला किती शक्य आहे त्या परीने तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा, पण नाटक फुकट दाखवणार नाही, हे आमचं सिद्धांत आहे. तर सायलीने जे सांगितलंय ते कल्याणच्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे, कारण यांच्या पूर्ण ग्रुपवरती आमचं कल्याण जीवतोड प्रेम करतं. बरोबर, अगदी अगदी हे कल्याण पूर्णतः यांना डोक्यावरती घेतलेलं आहे. आणि एक सामाजिक जाणीव प्रत्येकांमध्ये जागृत करण्यामध्ये थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता सगळे कामाला लागलेले आहेत. आणि मॅडम शुभेच्छा द्या जरा, कारण आमच्या संविधान सैनिक संघाच्या कार्याध्यक्ष आहेत.
डॉक्टर सुरेख, आणि नुकताच त्यांना रमाई पुरस्कार मिळालेला मिळालेला आहे आहे. आणि ते पण रमाईच्या घरी जाऊन, त्यांच्या आणि- गावी आणि घरी जाऊन बाबासाहेबांच्या गावी आणि रमाईच्या गावी जाऊन आम्ही डोकं टेकवलं आणि तो आमच्या जीवनातला खरंच, आणि त्यांच्या आदर्शावरती आम्ही दोघेही चालतो. आता आपल्या ज्या सावित्री आई आहेत, तर आम्ही ज्यावेळी सावित्री आईच्या वाड्यावर गेलो प्रत्यक्ष त्या वातावरणामध्ये पुण्यामध्ये, आणि खरंच ते भारावून गेलो त्या वातावरणामध्ये, तर आम्ही दोघेही त्यांच्याच कार्यासाठी समर्पित असलेली सावित्रीची आणि ज्योतीची लेकरं आहोत. तर तुमच्या या सावित्रीला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर आमच्या मॅडम आमच्या संघटनेच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा देते. जय संविधान. आज आपल्याकडे 2 सावित्रीच्या लेकी आली आहे वा, वा, वा. आणि सावित्रीने जे कार्य केलंय, जी रूढी आणि परंपरांचं जे आपल्यावर ओझं होतं, गुलामी होती, आणि ती गुलामी बाहेर काढण्याचं काम आणि आपल्याला गुलामीतून बाहेर काढण्याचं काम जो सावित्री आणि बाबा ज्योतिबा फुलेंनी केलं आहे, तेच काम ह्या लेकी करतात आहे. त्यांचा वारसा पुढे घेऊन जातात आहे आणि लोकांना जागृत करतात सत्य असत्य काय आहे. आणि जी सावित्री होती त्या सावित्रीपासून त्या आधुनिक सावित्रीपर्यंत काय फरक पडतला ना, आजच्या सावित्रीकडनं आपण काय अपेक्षा करतो आणि आजच्या सावित्रीने कसं राहायला पाहिजे आणि कसं समाजाचं उद्धार करायला पाहिजे, हे ह्या लेकींकडनं आपल्याला शिकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की नक्की 17 मार्च हा दिवस ह्या लेकींसाठी ठेवायला पाहिजे. आपण बिलकुल कुठे जायचं नाही. 17 मार्च आपण ह्या लेकींना देऊन, आपल्या संविधानाला देऊन, आपल्या विचारांना आणि आपल्या समाजाला देतो आहे, आपल्या भारताला देतो आहे. आणि असं समजून 17 मार्चला नक्की या, नाटक पहा. आणि ह्या दोन्ही लेकीला आमच्या दोघांचा संविधान सैनिक संघातर्फे, डॉक्टर मित्रा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. आणि सगळ्यांना जय संविधान परत. आणि एकच सूचना, हा. 17 मार्चला सकाळी 11 वाजता कल्याणला अत्रे नाट्यगृह येते. Yes, yes. थँक्यू.